आषाढी एकादशी निमित्त तांबवेत ज्ञान, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम. कासेगाव शिक्षण संस्थेच्या कैलासवासी पांडुरंग सखाराम पाटील विद्यालय तांबवे येथे आषाढी एकादशीचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदंडी आणि वृक्षदंडी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्ती, ज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने भारावून गेलं. विद्यार्थ्यांच्या स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम ग्रामस्थांसाठी विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक लिंबाजी पाटील, रामराव माळी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी. काळे यांच्या हस्ते ग्रंथपालकी पूजनाने झाली. त्यानंतर ग्रंथपालकी आणि वृक्षदंडीने गावातील प्रमुख मार्गांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषात उत्साहपूर्ण संचलन केलं. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेला साजेशी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. ज्ञानोबा तुकाराम, झाडे लावा झाडे जगवा, ग्रंथ हेच खरे गुरु अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं. दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं उत्साहाने स्वागत केलं. गावातील मध्यवर्ती चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मनं जिंकली. मुलींनी नऊवारी साडी परिधान करून सादर केलेल्या पारंपरिक फुगड्या तसंच विठ्ठल रुक्मिणी, संत आणि वारकरी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी साकारलेली रूपं विशेष लक्षवेधी ठरली. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचं आणि सांस्कृतिक वैभवाचं प्रभावी दर्शन घडलं. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक मूल्यांची जपणूक यांचं महत्त्व रुजवण्यात आलं. ग्रंथज्ञानाचा दीप प्रज्वलित करताना तर वृक्ष जीवन समृद्ध करतात हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांमधून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवला. दिंडी सोहळ्याला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लिंबाजी पाटील, रामराव माळी, सरपंच सुभाष खराडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोकराव मोरे, ब्रह्मानंद पाटील, सुरेश चव्हाण, अमोल पवार, नेताजी पाटील, सचिन शेळके, हनुमंत फसाले, संभाजी पाटील, पाटबंधारे विभागाचे गजेंद्रसिंह अय्यर, सुशांत मोहोळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल. रुक्मिणीकांत विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला. सृष्टीचं वैफल्य करायचं आहे आणि म्हणून वल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती असा संत तुकारामांनी आपल्या अभंगातून संदेश देऊन पर्यावरणाचं महत्व, वृक्षाचं महत्व आपल्या सर्वांना कथन केलं. आणि अगदी वारकरी संप्रदायाचा आपला असणारा हा आध्यात्मिक सोहळा आणि याच माध्यमातून आपण आज त्याचं संवर्धन, विठ्ठल नामाचा गजर करू, प्रेमाचा संदेश घरोघरी भरू, वारकरी संस्कृतीचे ठेवू भान. एक जीव वाचवा, हिरवाईने धरती सजवा, वृक्ष आहेत जीवनाचा श्वास. वृक्ष आणि वारकरी दिंडीचे नियोजन करून आपण खऱ्या अर्थानं विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घाली संपन्न होत आहे. आणि म्हणून या वृक्षदिंडीचं
विनंती करेन 20 रुपये घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. विद्यालयाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आणि आपले जबाबदारी आहे. फक्त वृक्ष लावून चालणार नाही. वृक्ष आहे ते जीवनाचा श्वास. त्यांचे जतन करूया. वृक्षारोपण वृक्ष मध्ये आला वृक्षारोपणामध्ये वृक्ष आलाच पाहिजे. हो जेपी सर कशाला असं ते झेंडूवाले जावा ते दोघं. सर तुम्ही साहेब खाता देणारे मुलं 500 वर थांबा.
नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 992312 5005 आणि 992203 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.